फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण पेटलेलं आहे। फलटण प्रकरणामध्ये चाकणकरांची भूमिका मला पटली नाही असं पीडितेच्या कुटुंबियांशी बोलताना अजित पवारांनी म्हटलंय, तर उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी पीडितेच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधलाय। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये घडामोडींनी वेग घेतलाय। पीडित महिलेच्या कुटुंबियांची आज सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील, संगीता तिवारी या सर्वपक्षीय महिला नेत्यांनी भेट घेतली। यावेळी रुपाली ठोंबरे पाटलांनी पीडित कुटुंबासोबत अजित पवारांचं बोलणं करून दिलं। पीडित कुटुंबानं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केली। यावेळी मलाही चाकणकरांचं वागणं पटलेलं नाही असं अजित पवार म्हणाले। सर, महिला आयोगाच्या ताईंनी बोललेलं सर आम्हाला काही पटलं नाही। अध्यक्ष नाही, ते त्या मताशी आम्ही पुढे सहमतच नाहीये। मी कधीच तुम्हाला तसं म्हणलं नाही, चुकीचं झालंय। मी अजिबात त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही, अतिशय चुकीचं झालंय। मी त्यांना ते त्याच्याबद्दलचं असं का तुम्ही स्टेटमेंट केलं, त्याच्या मागचं काय तुमचं कारण आहे असे पद्धतीनं माहिती देण्याचा प्रयत्न करणार। नुसती नाराजी व्यक्त करणं कामाचं नाही, कारण दरवेळेला त्या अशा चुका करतात आणि दरवेळेला फक्त नाराजीच व्यक्त होते। दरवेळेला त्या चुका करतात आणि दरवेळेला फक्त समजावणीचा स्वर असतो। मागेही मला वाटते राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाणांनी चूक केली, दादांनी कारवाई केली, पण तटकरेने पुन्हा त्याला सामावून घेतलं। आता पुन्हा जर तुम्ही तेच करणार असाल की दादांनी नाराजी व्यक्त केली पण तटकरे जर पद कायम ठेवणार असतील तर ते चालणार नाही। दोनही मतदारसंघांचा विचार करता अजितदादांची जबाबदेही अधिक आहे। सबब महिला आयोगाच्या संबंधाने त्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे। फलटण आत्महत्या प्रकरणामध्ये मयत महिला डॉक्टरलाच महिला आयोगानं आरोपी केलं असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय। चाकणकर या राजकारण्यांच्या प्रवक्त्या असल्याचा हल्लाबोल तृप्ती देसाईंनी केला। तुम्ही नक्की महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात की राजकारण्यांच्या प्रवक्त्या आहात? कारण तुम्ही ज्या पद्धतीनं डॉक्टर संपदाच्या प्रकरणामध्ये बाजू मांडताय त्या अर्थी कोणीतरी राजकारणी कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्या प्रवक्त्या म्हणून तुम्ही तिथे बोलताय हे स्पष्टपणे जाणवतंय। दुसरीकडे चाकणकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बीडच्या वडवडीमध्ये टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आलं। या आंदोलकांनी सुषमा अंधारे यांची भेट घेतली। फलटणला जाणार, 3 तारखेला फलटणला जायचे, आपण त्याची तयारी ठेवायची। इथे नाही, त्यांच्या हे बघा आपणा उसूल आहे, इलाका तुम्हारा धमका धमाका हमारा। आपण जायचं तर तिथे जाऊन काय जे बोलायचं ते बोलायचं, इथे नाही आपल्या गावामध्ये। इथे दुखवट आहे, इथे दुखवट्यामध्ये अजून दुसरा काही कुणाला मानसिक त्रास नको। आपल्याच माणसांना पुन्हा पुन्हा मानसिक त्रास देण्यात काय अर्थ आहे? ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय त्यांना त्रास झाला पाहिजे, आपल्याच लोकांना त्रास होऊन उपयोग नाही। त्यामुळे खाली उतरा, तुम्ही पहिले खाली उतरा सगळे। या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांनी पत्रकार परिषद घेत महिला डॉक्टर आणि आरोपींमध्ये फोनवरून मेसेज झाल्याचं सांगितलं होतं। हा महिला डॉक्टर संपदा मुंडेंचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप अंधारे यांनी केला होता। सुषमा अंधारे यांनी पीडित कुटुंबांचं उद्धव ठाकरे यांच्यासोबतही बोलणं करून दिलं। यावेळी सर्व मदत करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी पीडित कुटुंबाला दिलंय। गुन्हेगार येताना शिक्षा कशी करून घ्यायची ते आपण मागे लागून न्याय लावून घेऊ, आपण करून घेऊ। जी सर, जी सर, जी सर। तर म्हणजे आता तर आम्ही सोबत आहोत, आता तूर्त आपण धीरच देऊ शकतो, पण आपण त्यांना पूर्ण सोबत करू देऊ। त्याला मला तुम्हाला जे जे काय सुचेल आणि जे वाटेल ते नोंदवत जा। जी सर, जी सर, जी। ते कागदावरती नोंदवत जा, ते आपण सगळं करू। जी सर, जी सर, थँक्यू सर। तुम्ही सगळे मुद्दे लिहून घ्या, आपण इकडनं सुद्धा बघू कसं करायचं ते।